नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र तुमचा बनलेला आहे का? अशाच बऱ्याच शेतकऱ्यांनी असा हा फॉर्म भरलेला आहे। तुमचा ओळखपत्र बनला आहे का ते आपण बघणार आहोत। तुमचा फार्मर आय डी हा बनलेला आहे का नाही आणि हा अप्रूव्ह झालेला आहे का नाही ते आपण बघणार आहोत। तुम्ही जर चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, अशीच माहिती तुम्हाला मिळत राहील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र ॲग्रीस्टॅग या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल। वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे 3 ऑप्शन दिसेल तुम्हाला। डॅशबोर्ड इथे बघू शकता तुम्ही, हे 3 ऑप्शन दिले। डॅशबोर्ड, चेक एनरोलमेंट स्टेटस आणि CSC लॉगिन। CSC पण लॉगिन करू शकता। एनरोलमेंट आपला स्टेटस चेक करायचे, तुमचा CSC ID आपला फार्मर आय डी बनला आहे का नाही, तुमचा फार्मर आय डी काय आहे, कसा शोधायचा ते आपण बघणार आहोत। तुम्हाला मी वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता खाली। तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला या एनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। एनरोलमेंट स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होती। हे बघा, 2 ऑप्शन कोणते दिले ते बघू। इथे काय दिलं आहे, एनरोलमेंट ID तुमच्याकडे जर असेल, तुमच्या लक्षात असेल, तुमच्याकडे लिहून ठेवली असेल ती तुम्ही टाकू शकता आणि ते तुम्ही ओपन करू शकता। आणि दुसरं ऑप्शन जे म्हणजे आहे ते म्हणजे आधार नंबर। तुमचा आधार जो नंबर आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे। आपण आधार नंबर टाकून घेऊ। आधार नंबर हा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला डबल ट्राय करायची गरज पडणार नाही। अशा प्रकारे आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं चेक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे बघा, चेक ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। चेक ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ही माहिती ओपन होती। तुम्ही इथे बघू शकता तुमचा इथं आधार नंबर शो होतो। आधार नंबर शो झाल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता तुम्हाला इथं परत काय दिलं आहे, सेंट्रल ID नंबर। इथं पूर्ण तुमचा फॉर्म जो आहे पूर्ण माहिती घेणार आहोत। इथे काय दिलं आहे बघा, तुमचा सेंट्रल ID हा इथे शो होईल। तुम्ही हा तुमच्या डायरीमध्ये कुठेतरी सेव्ह करून ठेवा आणि लिहून ठेवा। आणि अप्रूव्ड स्टेटस, इथं अप्रूव्ह झालेला आहे। तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह झालेला आहे। आणि खाली काय दिलं बघा, तुमचं नाव दिसेल। तुमचं नावानंतर फार्मर रिपोर्ट कधी केलं, तुम्ही कधी फॉर्म भरला होता त्याची तारीख दिसेल। अप्रूव्ह कधी झालं, रिजेक्ट कधी झालं, पेंडिंग जर असेल तुम्हाला चिंता करण्याची जरूरत नाही। खाली काय दिलं, अप्रूव्ह कधी झाला, इथं अप्रूव्ह कसा झाला तुम्ही बघू शकता। इथं अप्रूव्ह स्टेटस बघा, ऑटो अप्रूव्ड बाय सिस्टीम इथं दिले। तुमचा फॉर्म जर पेंडिंगमध्ये असेल, तुमचा हा फॉर्म तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही। तुम्हाला हा 2-3 दिवसामध्ये अप्रूव्हचं ऑप्शन हे येऊन जाईल। अशा प्रकारे तुम्हाला हे अप्रूव्हचं ऑप्शन शो दिसेल। तुम्ही जर आत्ताच फॉर्म भरला असेल काल परवा, तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही। तुमचा फॉर्म हा पेंडिंग दाखवेल आणि 2 ते 3 दिवसामध्ये तुमचा फॉर्म ऑटो अप्रूव्ह सिस्टीमच्या माध्यमातून तुमचा फॉर्म जो आहे अप्रूव्ह होऊन जाईल। अशा प्रकारे तुम्ही सेंट्रल ID शोधू शकता। फार्मर ID तुमचा खरंच बनला आहे का हे पण बघू शकता। तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।